पैज लावा. सांगलीमध्ये भाजपच्या 55 जागा येतील. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी हे भाकीत केले. सांगली महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर होणार असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. 55 लिहून ठेवा, एकमेकांशी पैज लावा. महापौर भाजप होणार. भाजप होण्याला काही म्हणजे जरी समजा युतीतल्या पक्षाला बरोबर घ्यायचं म्हटलं तर काहीतरी असं ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या ताकदीप्रमाणे देऊ, पण महापौर बीजेपीच राहील. हे खरंच आहे की मान्य देवेंद्रजींचं असं म्हणणं नेहमी असतं की एकत्र काम केलं पाहिजे. एखाद्याच आमच्या 55 जागा येतील हे माझं भविष्य नाही, हे माझं सर्वेच्या आधारे आणि खूप हेवी सर्वेच्या आधारे म्हणणं आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. जयंत पाटलांची अवस्था नटसम्राट मधील हिरो सारखी कुणी घर देतं का याप्रमाणे झाली याचा पलटवार चंद्रकांत पाटलांनी केलेला आहे. सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपवर टीका करताना जयंत पाटलांनी भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातल्या मास्तराप्रमाणे झाली अशी सुद्धा टीका केलेली होती. पाटलांच्या याच टीकेला पाटलांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर जयंत पाटलांनी भाजपवर टीका केली होती आणि या टीकेला चंद्रकांत पाटलांनी पलटवार केलाय. भाजपची अवस्था पिंजरा नावाचा एक पिक्चर होता. पिंजरा नावाचा सिनेमा होता. त्या पिंजऱ्याच्या सिनेमात ते मास्तर होता, तशी आता भाजपची अवस्था झाली. जयंतरावांच्या ह्या वाक्यानंतर त्यांची स्थिती त्या नटसम्राट मधल्या नटसम्राटासारखी झाली आहे. कोणी घर देता का हो घर, कोणी घर देता का हो घर, तसं कोणी पक्ष घेताय का हो, मला घेताय का हो, मला घेताय का हो, अशी झाल्यामुळे ते सैरभर झालेले आहेत.